चिपळूण राड्यामध्ये रत्नागिरी पोलीस एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला। भास्कर जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास झाल्यास महाराष्ट्रभर उग्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला। चिपळूण राड्यानंतर ठाकरेगडाचे आमदार भास्कर जाधव आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले असून काहींना अटकही झाली आहे। 2 दिवसांपूर्वीच चिपळूणमध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे समर्थकांमध्ये राडा झाला होता। यावर अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एकमेकाला दगड मारायचे, खालच्या पातळीवर बोलायचे हे योग्य नाही। विचार मांडताना कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे पाहिलं पाहिजे। माणसांना जनावरांची उपमा दिली जाते, हे महाराष्ट्राला परवडणारं नाही असं अजित पवार म्हणाले। बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच रामदास कदम वाल्याचा वाल्मिकी झालाय। शिवसेना या शब्दामुळे आपण आज राजकारणात आहोत हे विसरू नका असा इशारा राजन साळवेंनी दिला। उद्धव ठाकरेंची ईडी चौकशी करा, ठाकरेंपर्यंत खोके कसे पोहोचले हे तपासा अशी मागणी रामदास कदमांनी केली होती। त्यावर राजन साळवेंनी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस पलटवार केलाय। गेल्या निवडणुकीत ज्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले त्या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात असा आग्रह अजित पवारांनी धरलाय। रायगडच्या तळा इथं आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते। अद्याप महायुतीची जागा वाटपासंदर्भात बैठक झालेली किंवा चर्चा झालेली नाही, परंतु त्या जागा मिळण्यात कुठली अडचण वाटत नाही असंही अजित पवार म्हणाले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितलंय। तर इथून लोकसभेला भाजपच्या वतीनं नारायण राणेंच्या उमेदवारीची चर्चा आहे। त्यामुळे महायुतीतला तिढा समोर आलाय। तर या जागेवर आमचाच दावा असल्याचं सांगून आपण थकलोय, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचंही सामंत म्हणाले। कोकण आणि मराठवाड्यानंतर बुलढाणा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा दाखल होतीये। 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे एकूण 6 सभा घेणार आहेत। अमित शहा मातोश्रीवर आले होते तेव्हा तुम्ही कुठे होतात असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय। उद्धव ठाकरेंनी मोदींना 2 वेळा फसवलं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला होता, त्यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। राजकारण हा भातुकलीचा खेळ नाही, राजकीय कार्य एका जागेवर आणि नाती दुसरीकडे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांवर दिली आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत, त्यावर सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। नाती नसतात, त्याच्यात जबाबदारी असते। अमोल कोल्हेंना पाडणाराचा अजित पवारांचा अहंकार दिसतोय, मात्र शिरूरमधून कोल्हेच निवडून येणार असं लोकांनी ठरवलंय असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावलाय। कोल्हे शिरूरमधून पुन्हा निवडून येणार नाहीत असं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं, त्यावर रोहित पवारांनी उत्तर दिलं। मग इथं असं पण चर्चा आता सुरू झाली। मुंबईत मनसेची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी पदाधिकाऱ्यांकडून पक्ष संघटनेचा आढावा घेणार आहेत। वांद्रे MIG क्लब इथं ही बैठक होणार आहे। विलासराव देशमुखांचे चिरंजीव आणि काँग्रेस आमदार अमित देशमुखांना भाजपमध्ये जाण्याची ऑफर आहे। अमित देशमुख यांचे भाऊ आणि अभिनेते रितेश देशमुख यांच्या विधानाने या चर्चेला पुन्हा सुरुवात झाली। अमित भैया आता ती वेळ आली आहे, तुम्ही पाऊल घेतलं पाहिजे, तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असं रितेश म्हणाले। त्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। दरम्यान अमित देशमुखांनी या चर्चांना पूर्णविराम लगावलाय। पण मला वाटतंय की जळगावात अमळनेर नगरपालिका अग्निशमन दलाचे प्रमुख नितीन खैरनार ऑफिसमध्येच दारू पित असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यांच्या टेबल खाली देखील दारूच्या बाटल्या दिसल्या। एकानं हा व्हिडिओ रेकॉर्ड केला तेव्हा दारूचा ग्लास हातात धरून ते उर्मटपणे उत्तर देताना दिसले। विशेष म्हणजे या प्रकरणी तक्रारीला 8 दिवस उलटूनही कारवाई झालेली नाही। नवी मुंबईतील वाशीत राष्ट्रवादी काँग्रेसनं अल्पसंख्याक विश्वास मेळावा घेतला। त्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते पदाधिकारी हजर होते। त्यांच्यासाठी स्पेशल बिर्याणीचा बेत आखण्यात आला। यासाठी 2000 किलो चिकन आणि 1500 किलो तांदूळ वापरण्यात आला। सभास्थळी बिर्याणी बनवण्यात आली। पुण्याच्या भोर तालुक्यातील नांद जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात पहिली आली आहे। प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती निर्माण योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेत नांद शाळेनं प्रथम क्रमांक पटकावलाय। स्पर्धेत जिल्ह्यातील 3800 शाळांनी सहभाग नोंदवला होता। सोलापूर शहरातील अनधिकृत डिजिटल बॅनर काढण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे। महानगरपालिकेकडून ही कारवाई केली जाते। शहरातील 45 अनधिकृत डिजिटल बॅनरवर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली। पोलीस आयुक्तांच्या भूमिकेचं सोलापूरकरांनी स्वागत केलंय।
वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा समारंभ पार पडला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी विविध न्यायालयाचे न्यायमूर्ती तसंच वकील संघटना उपस्थित होत्या. चंद्रपूरच्या बल्लारपूरमध्ये पोक्सो कायद्यासाठी जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यशाळेच्या माध्यमातून पोक्सो कायद्याबाबत जागृती करण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थी पालकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. मीरा भाईंदर महापालिकेच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की शिवीगाळीचा प्रकार घडला. हंसराज मेश्राम आणि नागेश विरकर अशी या 2 उद्यान अधीक्षकांची नावं आहेत. अर्थसंकल्प सादर होत असतानाच हा प्रकार घडला. आपल्या मर्जीतल्या कंत्राटदारांना काम मिळवून देण्यावरून त्यांच्यात वाद झाला. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा कारगिल नगर इथल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागली. वीज पुरवठ्यादरम्यान अतिरिक्त भारामुळे ठिणगी पडून ही दुर्घटना घडली. यात बाजूच्या कचऱ्यानंही पेट घेतला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मातीचा मारा करून आग विझवली. तर वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाराणसीच्या गंगा आरती धर्तीवर नाशिकमध्ये गोदावरीची महाआरती सुरू करण्यात आली आहे. गोदावरी जन्मोत्सव पार्श्वभूमीवर आज पुरोहित संघानं आरती केली तर उद्या शासकीय महाआरती केली जाणार आहे. दरम्यान महाआरतीच्या हक्काच्या वादावरून 2 गट पडलेत. पुरोहित संघ रामकुंडावर तर गोदावरी सेवा समिती दुतोंड्या मारुतीजवळ आरती करेल असं ठरलंय. दिल्ली सरकारच्या पर्यटन विभागानं उद्यान पर्यटन महोत्सव सुरू केला आहे. यात अनेक प्रकारची रंगीबिरंगी विविध आकारांची फुलं ठेवण्यात आली आहेत. तसंच फुलांचा वापर करून प्राण्यांच्या सुरेख प्रतिकृतीही साकारण्यात आल्या. त्याचबरोबर इथली अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. गुजरातच्या द्वारका बेटाला ओखा गावाशी जोडणारा पूल तयार झालाय. 25 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सुमारे 2.25 किलोमीटर लांबीच्या या पुलाचं लोकार्पण होणार आहे. आतापर्यंत द्वारका बेट ओखा गावाशी जलमार्गानं जोडलेलं होतं. हा पूल तयार झाल्यानं आता रस्ते मार्गाचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांनंतरही अराजकता काही संपलेली नाहीये. एकीकडे निकालाबाबत अजूनही संदिग्धता असताना रस्त्यांवर आंदोलनंही सुरू झाली आहेत. अनेक शहरांमध्ये विशेषतः इम्रान खान समर्थकांनी जोरदार निदर्शनं केली. आंदोलकांनी निवडणुकांतील कथित गैरव्यवहाराचा निषेध केला. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एस्बेस्टॉस या तंतुमय खनिजाचं प्रदूषण वाढलंय. अनेक शाळांमध्येही हा विषारी पदार्थ आढळलाय. शहरात सार्वजनिक ठिकाणी साचलेल्या कचऱ्यातून हे तंतुमय खनिज काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र यासाठी तब्बल 1 आठवडा लागणार असल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलंय. इंग्लंड विरुद्धची तिसरी कसोटी भारतानं 434 रन्सनं जिंकली. या विजयासह मालिकेत भारतानं 2-1नं आघाडी घेतली. यशस्वी जयस्वालच्या डबल सेंचुरीच्या बळावर भारतानं दुसऱ्या डावात 403 रन्स केले आणि इंग्लंडसमोर विजयासाठी 557 रन्सचं आव्हान ठेवलं. मात्र त्यांचा संपूर्ण संघ 122 रन्समध्येच तंबूत परतला. भारतीय महिला बॅडमिंटनपटूंनी इतिहास रचलाय. भारतानं इतिहासात पहिल्यांदाच बॅडमिंटन आशियाई टीम चॅम्पियनशिपचं विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं फायनलमध्ये थायलंडला 3-1नं पराभूत केलं. या संघात भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधूचाही सहभाग होता.